नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत. प्रेमामध्ये किंवा रिलेशनशिपमध्ये दोन व्यक्ती आहेत. एकाची जर का मिथुन रास असेल आणि दुसऱ्याची मीन रास असेल तर त्यांचं जे प्रेम किंवा रिलेशनशिप आहे हे कशा प्रकारे फुलत जाईल. दोघांची व्यक्तिमत्व कशा प्रकारची असतात, दोघांच्या अपेक्षा प्रेमामध्ये काय असतात, एकमेकांना समजून घेण्यासाठी नेमकं काय करायला हवं, दोघांचे संपूर्ण व्यक्तिमत्व कशा प्रकारचे असतात, जर का गोष्ट ब्रेकअपपर्यंत पोहोचली तर नेमकं काय करायला हवं, या सर्व संदर्भातले खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर सर्वात पहिल्यांदा आपण मिथुन राशीबद्दल विचार करू. मिथुन राशीबद्दल सांगायचं झालं तर कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये तृतीय स्थानामध्ये येणारी ही रास आहे, पुरुष रास आहे. या राशीचा जो स्वामी आहे तो बुध आहे. या राशीचं जे तत्व आहे ते वायू तत्व आहे आणि द्विस्वभावाची ही रास आहे. सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट जी की मिथुन राशीमध्ये दिसून येते तो म्हणजे त्यांचा निरागसपणा. मिथुन राशीच्या व्यक्ती या अत्यंत निरागस असतात. म्हणजेच यांच्या मनात कुठल्याही व्यक्तीची विषयाची कटुता, तीव्रता कधीही दिसून येत नाही. एखाद्याच्या अपरोक्ष त्याच्याबद्दलचं बोलणं हे मिथुन राशीच्या व्यक्तीला आवडत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यांचं बोलणंही खूप चांगलं असं, आपल्या शब्दानेही एखादा व्यक्ती दुखावला जाणार नाही याची काळजी मिथुन राशीच्या व्यक्ती घेत असतात. तसं पाहिलं तर मिथुन राशीच्या व्यक्ती या हलक्या फुलक्या स्वभावाच्या असतात, भरपूर बोलणाऱ्या असतात. त्यांना बोलायला फार आवडतं आणि कित्येक विषयावरती तासनतास बोलण्याची तयारी मिथुन राशीच्या व्यक्तींमध्ये दिसून येते. अर्थात यांच्याकडे थोडेसे चिकित्सक असले तर यांच्याकडे प्रश्न भरपूर असतात आणि लहानपणापासून त्याचा तसा स्वभाव असल्या कारणामुळे बरेचसे प्रश्न असतात, त्याची उत्तरं सुद्धा ते घेतात. यामुळेच भरपूर विषयाबद्दलचं बरंचसं माहिती यांना असते, परंतु एखाद्या विषयाची अत्यंत सखोल माहिती तशी यांच्याकडे नसते. आणि बऱ्याचशा विषयाबद्दलची माहिती असल्या कारणामुळे समोरच्या व्यक्तीबरोबर त्याच्या आवडत्या विषयावरती सहजपणे संवाद साधण्याची कला ही मिथुन राशीच्या व्यक्तीमध्ये दिसून येते. राहणीमानाबद्दल सांगायचं झालं तर ट्रेंडिंग फॅशन यांना आवडते. एकच एक फॅशन हे कधीही करणार नाहीत. मिथुन राशीबद्दल हा गुण सर्वात महत्त्वपूर्ण आहे तो म्हणजे बदल. बदल हा काय तो त्यांच्या आयुष्यामध्ये स्थिर असतो. म्हणजे कायम हे बदलत असतात. त्यांच्या आवडी निवडी, विचार, जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन, खाण्यापिण्याच्या सवयी या सगळ्या नेहमीच बदलत असतात. त्यामुळे नेमकं आणि अचूक असं काही नसतं. आणि अर्थातच त्यांच्या या स्वभावामुळे एकच एक गोष्ट स्थिरपणे कंटिन्युअसली करण्याची जी जिद्द, चिकाटी, महत्त्वाकांक्षा हा जो प्रकार आहे, हा प्रकार मिथुन राशीच्या व्यक्तीमध्ये थोडासा कमी दिसून येतो. बघू, करू अशा प्रकारची भाषा साधारण किंवा हे शब्द त्यांच्या वाणीमध्ये किंवा त्यांच्या बोलण्यामध्ये जास्त प्रकारे दिसून येतात. परंतु हलका फुलका स्वभाव असतो, विषयाला धरून वागणारे असतात. ॲडजस्ट करण्याची जी गोष्ट आहे ती मिथुन राशी एवढी इतर कुठल्याही राशीमध्ये दिसून येणार नाही आणि त्यामुळेच ते नेहमी सुखी असतात. असे त्या परिस्थितीमध्ये सुख समाधानाने जगणारे असतात, आनंद घेणारे असतात. म्हणजे स्वतःचं रडगाणं मिथुन राशीच्या व्यक्ती या कधीही गाणार नाहीत. छोटे मोठे चुटकुले सांगून किंवा ऐकून सुखी होणारी रास आहे. अर्थात छोट्या मुलासारखा यांचा स्वभाव असतो. यांचे मूड स्विंग तुम्हाला दिवसातून 3 ते 4 वेळा सुद्धा दिसून येतील. परंतु यांना खुश करण्यासाठी खूप मोठं गिफ्ट, खूप महाग गिफ्ट वगैरे घेण्याची अजिबात आवश्यकता नसते. छोट्या मोठ्या प्रसंगाने सुद्धा आनंदित होणारी रास आहे. छोट्या मोठ्या प्रसंगाचे ओरखडे यांच्या मनावरती तीव्रपणे उमटतात. तरीसुद्धा जीवनाकडे सकारात्मकतेने बघणारी ही रास आहे. नृत्य, नाट्यकला, चित्रपट, संगीत यांची आवडसुद्धा असते. भिन्नलिंग व्यक्तीप्रतीसुद्धा आकर्षण या राशीमध्ये तसं पाहिलं तर दिसून येतं. त्याचप्रमाणे बोलण्याची कला खूप चांगल्या असल्या कारणामुळे टीचिंगशी संबंधित ज्या ठिकाणी संवाद साधण्याची कला आहे किंवा मार्केटिंगशी संबंधित किंवा ऑफिसची जी क्षेत्र आहेत अशा क्षेत्रामध्ये ह्या ज्या व्यक्ती असतात ह्या करिअरच्या संदर्भात पुढे जातात. कामाच्या संदर्भामध्ये सुद्धा यांच्या संपूर्ण जीवनात बरेचसे जे उद्योगधंदे आहेत ते करतात. तर त्या बाबतीत मगाशी जे सांगितलं की बदल हे या राशीमध्ये साधारणतः दिसून येतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे माणुसकी जपणारी ही रास आहे. माणसामध्ये माणुसकी पाहणारी ही रास आहे. त्यामुळे वैयक्तिक नातेसंबंध यांचे नेहमीच चांगले दिसून येतात. या राशीला बौद्धिक मेहनत आवडते, परंतु शारीरिक मेहनत तशी जमत नाही. म्हणजेच शारीरिक मेहनत केली की लवकर दमून जातात, थकून जातात, मलूल होतात. मात्र बौद्धिक मेहनत करण्यासाठी यांची कायम तयारी असते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मिथुन राशीच्या ज्या व्यक्ती असतात डिसिजन पॉवर थोडी कमी असते. म्हणजे त्यामुळे कमिटमेंट या सहसा देत नाही आणि त्याचा त्रास हा त्यांना रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये थोडासा भोगावा लागतो किंवा याचा जो परिणाम त्यांच्या एकंदरीत करिअरवरती सुद्धा होतो. त्याच्यामुळे कमिटमेंट प्रॉमिसेस हे थोडंसं करणं आणि स्वतःच्या शब्दावरती कायम राहणं हे जर का मिथुन राशी अगदी व्यवस्थितपणे शिकली तर जीवनामध्ये खूप मोठी ध्येय अगदी सहजपणे गाठू शकतील. यानंतर आपण चर्चा करणार आहोत मीन राशीबद्दल. मीन राशीबद्दल सांगायचं झालं तर कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये 2व्या स्थानामध्ये किंवा 12व्या स्थानात येणारी ही रास आहे.
स्त्री रास आहे, या राशीचा जो स्वामी आहे तो गुरु आहे. या राशीचं जे तत्व आहे ते जलतत्व आहे आणि द्विस्वभावाची रास आहे. अत्यंत निरागस अशा प्रकारची ही रास आहे. सौंदर्य या राशीमध्ये खूपच चांगल्या प्रकारचं दिसतं. अभिजात सौंदर्याचं लेणं हे मीन राशीमध्ये दिसून येतं. त्यामुळे या राशीने कुठल्याही प्रकारची फॅशन केली किंवा कपडे घातले तरी ते त्यांना सहजपणे सूट होतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यांचं बोलणं फार नाजूक असतं. दुसऱ्याला सांभाळून बोलतात आणि दुसऱ्याच्या प्रती एक वेगळ्याच प्रकारचं प्रेम किंवा माया ही या राशीमध्ये खूप चांगल्या प्रकारचे दिसून येते. ट्रान्सपरन्सी खूप चांगली असते. म्हणजे जी गोष्ट किंवा जे विचार यांच्या मनात असतात तेच त्यांच्या जिभेवर किंवा ओठांवर सुद्धा दिसून येतात. दुसऱ्याला बरं वाटावं म्हणून त्याच्याबद्दलचे बोलतील असं या राशीत येत नाही. मात्र दुसऱ्याचा अपमान करणं हे सुद्धा या राशीमध्ये अजिबात दिसून येत नाही. त्याच्यामुळे वैयक्तिक नातेसंबंध यांच्या खूप चांगल्या प्रकारचे दिसून येतात. याचप्रमाणे ही जी रास आहे दुसऱ्याला मदत करण्यामध्ये सगळ्यात पुढे आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीला मदत करण्याकरता ती व्यक्ती ओळखीची असो वा नसो मदतीला धावून जातील. तर मदत करण्याची जी वृत्ती आहे, हेल्पिंग नेचर जो आहे तो मीन राशीमध्ये खूप चांगला दिसून येतो. हा एवढा टोकाचा असतो की समोरच्या व्यक्तीने ह्यानं एकदा फसवलं जरी असलं आणि परत तो जरी मदत मागायला आला तरीसुद्धा मोकळ्या मनाने किंवा मोठ्या हृदयाने मीन राशीच्या व्यक्ती त्याला मदत करायला तयार होतात. याच्यावरून तुम्हाला साधारण अंदाज येईल ही या राशी की ही जी रास आहे ही किती भोळी आहे. स्वप्नरंजन करणारी आहे, स्वप्नात रमणारी आहे आणि त्यामध्ये स्वतःचा आनंद माणणारी आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे समोरच्या व्यक्तीसाठी त्याला जे अपेक्षित आहे सर्व काही गोष्टी करतील, परंतु स्वतःबद्दलच्या इच्छा कधीही व्यक्त करत नाही. यांची अपेक्षा असते की समोरच्या व्यक्तीने आपल्या मनातलं ओळखावं आणि बऱ्याच वेळा समोरचा व्यक्ती तसं करू न शकला तर मग या व्यक्ती म्हणजे मीन राशीच्या व्यक्ती आहेत ह्या मनातल्या मनात थोडंसं खट्टू होतं, त्यांना थोडंसं वाईट वाटतं आणि मग एकटेपणा यायला सुरुवात होतो आणि स्वतःलाच कमी लेखायला सुरुवात करतात. आणि यांच्यासाठी एकटेपणा हा सर्वात मोठा यांचा शत्रू आहे. हा एकटेपणा जर का त्यांच्या मनात एकदा तयार झाला की मग समाजापासून किंवा व्यक्तींपासून तुटक होतात आणि मग आपल्याच मनामध्ये स्वप्नरंजन करू लागतात आणि स्वतःबद्दलचे एक नकारात्मक भावना त्यांच्या मनात तयार होते आणि त्यामुळे नंतर त्यांना मानसिकतेचाही त्रास होऊ शकतो. या ठिकाणी थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. तसं पाहिलं तर अतिशय निरभ्र आणि शांत अशा प्रकारची हे रास आहे. कोणालाही कुठल्याही प्रकारचे आपल्यामुळे त्रास होणार नाही ना याकडे लक्ष देणारी ही रास आहे. या राशीचं दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मीन राशीच्या व्यक्ती असतात त्यांची डिसिजन पॉवर थोडीशी कमी असते. बघू, करू, ठरवू हा जो प्रकार आहे हा प्रकार मीन राशीच्या व्यक्तीमध्ये थोडा जास्तच दिसून येतो. आता इथे आणखीन एक गोष्ट सांगायची वाटते की जिद्द, चिकाटी, महत्त्वाकांक्षा, गोल ओरिएंटेशन हा भाग सहसा मीन राशीच्या व्यक्तीमध्ये दिसून येत नाही. तरीसुद्धा जीवनामध्ये अतिशय व्यवस्थितपणे स्थावरता ही मीन राशीला साधारणतः सहजपणे येताना दिसते. यामागे कारण आहे ते म्हणजे त्यांचा लक फॅक्टर किंवा नशिबाची मिळणारी साथ. मीन राशीच्या व्यक्तीला नशिबाची साथ फार उत्तम प्रकारे मिळते. त्यामुळे बऱ्याच वेळेस आपण जे साधारण गुण पाहतो ते गुण जरी मीन राशीमध्ये कमी असले तरी जीवनामध्ये स्थैर्य मात्र खूप चांगल्या प्रकारे येऊ शकतं. जसं आपण चर्चा करतोय की प्रेम किंवा रिलेशनशिपमध्ये मिथुन आणि मीन रास असेल, मिथुन आणि मीन रास समजा प्रेम किंवा रिलेशनशिपमध्ये असेल तर अर्थातच त्यांचं प्रेम आहे किंवा त्यांचं रिलेशनशिप आहे अतिशय उत्तम प्रकारे लाभेल किंवा पुढे जाईल. या दोन्ही राशींमधील बरेचसे गुण हे सारखे असतात. जसं की डिसिजन पॉवर कमी असणं, यांचं बोलणं खूप चांगलं असतं, ट्रान्सपरन्सी किंवा ट्रस्टवर्दी नेचर हा दोन्ही राशीमध्ये खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येतं. आता यामध्ये एकच गोष्ट महत्त्वाची आहे की ज्यावर लक्ष देणं गरजेचं राहील, ती म्हणजे या दोन्ही राशी कमिटमेंट देत नाही कारण त्याच्यामध्ये निर्णय क्षमता थोडी कमी असते. त्याच्यामुळे कमिटमेंट देत नाही. त्यामुळे या दोन्ही राशी ज्यावेळेस रिलेशनशिपमध्ये येतात त्यावेळेस त्यांची रिलेशनशिप नक्की सिरियस आहे की नाही हे दोघांनाही एकमेकांना समजत नाही. अर्थात रिलेशनशिपमध्ये आल्यानंतर कमिटमेंट ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे आणि कमिटमेंट देऊन आपला शब्द पाळणं आणि ते पूर्ण करून दाखवणं हे जर होत असेल तर त्यांची जी रिलेशनशिप आहे ती अतिशय व्यवस्थितपणे पुढे जाईल. असंही पाहिलं तर त्यांच्या रिलेशनशिपमध्ये फारसे प्रॉब्लेम येत नाही. फक्त 2-3 गोष्टी तिथे लक्ष देणं गरजेचं राहील. मिथुन राशीच्या व्यक्ती जसं सांगितलं की सगळ्यांबरोबर सारख्याच प्रमाणात वागतात. त्यामुळे मीन राशीच्या व्यक्तींना कळत नाही की मिथुन राशीचे व्यक्ती या रिलेशनशिप त्यांच्याबरोबर सिरियस आहेत की नाहीत आणि बऱ्याच वेळा मग त्यांना एकाकीपणाची भावना त्यांच्या मनात तयार होऊ शकते. या गोष्टीकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. त्याचप्रमाणे मीन राशी सर्वांनाच मदत करत असते आणि थोडंसं पैशाचा भान त्यांना नसतं. आता ही गोष्टसुद्धा मिथुन राशीला थोडी खटकू शकते आणि मिथुन राशीला शॉपिंग करणं, हॉटेलिंग करणं, फिरायला जाणं हे आवडतं आणि एकटं त्यांना फिरायला जायला आवडत नाही. हे नोंद बसतं किंवा फिरायला त्यांना जास्त आवडत नाही. त्यांना एकांतामध्ये किंवा एका ठिकाणी बसून शांतपणे बोलणं, आपल्या मनातल्या सगळ्या गोष्टी मोकळ्या करणं हे भाग आवडतो. मिथुन राशीला थोडंसं ॲक्टिव्ह राहणं आवडतं, फिरायला वगैरे आवडतं. या गोष्टीमुळे सुद्धा छोटे-मोठे वाद होऊ शकतात. अर्थात त्याचा फारसा मोठा परिणाम तुमच्या
रिलेशनशिपवरती होत नाही, परंतु त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. एकंदरीतच रिलेशनशिपमध्ये दोन्ही राशी असतील तर फारसे काही प्रॉब्लेम येत नाही. जर का वेगळे काही प्रॉब्लेम येत असतील, तर अर्थातच तुमची जी कुंडली आहे ती पाहणं थोडंसं गरजेचं ठरतं. कारण आपण आत्ता ज्या राशीची वर्णनं पाहिली ती फक्त आणि फक्त चंद्रावरून होते. म्हणजे चंद्र ज्या राशीत आहे ती रास. प्रत्येक कुंडलीमध्ये चंद्राव्यतिरिक्त सुद्धा बाकी 11 ग्रह असतात. ते वेगवेगळ्या राशी, नक्षत्रात, वेगवेगळ्या स्थानामध्ये आणि वेगवेगळ्या ग्रहांच्या योगात असतात. ते नेमके कसे आहेत ते आपली कुंडली पाहून त्याद्वारे त्या संदर्भामध्ये मार्गदर्शन करता येऊ शकेल. तर मित्रांनो, हे होतं प्रेमामध्ये किंवा रिलेशनशिपमध्ये मिथुन आणि मीन रास असेल, तर त्यांचं जर प्रेम किंवा त्यांची जी रिलेशनशिप आहे ही कशाप्रकारे खुलत जाईल या संदर्भातली चर्चा. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला, आपण त्याचा अनुभव कशाप्रकारे घेतला, नक्की कळवा. धन्यवाद.